क्रांतिसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्रातील शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत पहिले समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत सूर्य तुकाराम महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज या देशामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर जो संविधान आला आणि त्याच्यापूर्वीही या देशाला जो संविधान मिळाला, ज्या हक्काआधी अधिकार मिळाला, ज्या अंतर्गत 50% बहुजनांच्या आरक्षणाच्या जागा राखून ठेवणारे राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केलं त्या सर्व महामानवांना मी प्रथमतः या ठिकाणी या प्रचार सभेच्या माध्यमातून मी कोटी कोटी अभिवादन करतो. मतदार बंधू आणि भगिनींनो, या क्षेत्रातील आदिवासी, बहुजन, ओबीसी, इतर मागास प्रवर्ग, व्हीएनटी, मायनॉरिटी आणि खुल्या प्रवर्गातील सुद्धा शोषित पीडित सर्व समाज बांधव, सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, हा जो क्षेत्र आहे ना, या क्षेत्रामध्ये भरपूर मोठ्या समस्या आहेत. विस्थापनाच्या समस्या आहेत, टायगर रिझर्वच्या समस्या आहेत, 2023ला जो जजमेंट आलेला आहे त्याच्या समस्या आहेत, जल जमीन जंगलाच्या समस्या आहेत. एक आधार कार्डचा अपडेट नाही राहिला तर आमच्या माणसाला 2-2 दिवस वन फिरावं लागतं, इथपर्यंत समस्या आहे. अरे बाबा, आमचा माणूस वावरामध्ये जंगलामध्ये गेला तर बिबट्याला चमकवून जाईल, पण ऑफिसामध्ये गेला तर त्याच्या बाबू बी आमच्या माणसाला चमकवते, याचपर्यंत समस्या आहे. अरे त्या ऑफिसामध्ये आमचा माणूस जेव्हा जाते, त्या ऑफिसामध्ये पाणी ठेवलं राहते, तर पाणी काढून पिऊ का नाही एवढी भीती आमच्या माणसामध्ये आहे. कोणी निर्माण केली? इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं हे निर्माण केलेली भीती आहे. या ठिकाणी आमच्या माणसाला एखादा काम लटकला, पंचायत समिती स्तरावर तर एखादा काम लटकला तर पंचायत समितीच्या स्तरावर एखाद्या माणसाला फोन करून आम्ही विचारून जनप्रतिनिधी होतो, मग पंचायत समितीचा सदस्य कुठे गेला? अरे बाबा, जेव्हा आमच्या जिल्हा परिषदेचे कामं राहतात, आताच आम्ही पालांदूरचे इकडे फेरी मारत होतो, त्या ठिकाणी बहुसंख्य लोकांचे अपंगांचे प्रश्न आहेत. अपंगांच्या 5% कोटा आहे, त्या अपंगांच्या कोट्याकडे कोणाचंच लक्ष नाही. या ठिकाणी विस्थापनाचे प्रश्न आहेत. हत्ती प्रकल्प या ठिकाणी उभारण्याचं शासनाचं षडयंत्र आहे आणि बीजेपीच्या सरकारनं जाणून बुजून या ठिकाणी हत्ती टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या हत्ती टाकण्याचा प्रयत्न केल्यावर 1 वर्ष ज्या वेळेला ते हत्ती या ठिकाणी स्थिर होतात, हळूच मुनगंटीवार साहेब म्हणतात की आम्ही या ठिकाणी हत्ती प्रकल्प बनवू. अरे बाबा, आमच्या समाजाला जातीपातीमध्ये विभाजित करता तुम्ही, आमच्या आदिवासी समाजाला जातीपातीमध्ये विभाजित करता, आमच्या बहुजन समाजाला जातीपातीमध्ये विभाजित करता, आमच्या मागासवर्गीय समाजाला तुम्ही जातीपातीमध्ये विभाजित करता. बाबूंनो, माझा एक साधा प्रश्न आहे तुम्हाला. या वेळेला या ठिकाणी हत्यांचा प्रकल्प इस्टॅब्लिश झाला, हत्यांचा प्रकल्प या ठिकाणी निर्माण झाला. 4000 किलोमीटर क्षेत्रामध्ये तो हत्यांचा प्रकल्प आहे नवेगाव मधला, आणि हा प्रकल्प ज्या वेळेला या ठिकाणी विस्थापित होईल तर तेव्हा तो हत्ती हा बीजेपी वाला व्हायचं, याला नाही मारू म्हणून हा काँग्रेस वाला बीजेपी वाला व्हायचं, याला मारतो म्हणाल का? नाही. त्याच्यासाठी नो बीजेपी नो काँग्रेस. जो आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार आहेत ते देण्याचा जो मानस ठेवेल, ते देण्याचा जो प्रयत्न करेल, त्यालाच आम्ही या ठिकाणी मतदान देणे आहे. आणि त्याच्याकरिता आम्ही ह्या बहुजन आघाडीच्या माध्यमातून, इथल्या सुराष्ट्रीय गोंडवाना पार्टीच्या माध्यमातून, बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून, ओबीसी विचार मंचाच्या माध्यमातून, शेड्यूल कास्टचे जेवढे काही संघटना आहेत त्यांच्या संयुक्त विद्यमानं हा आम्ही लढा उभारलेला आहे. हा लढा आमच्यासाठी चुनाव नसून आमच्यासाठी एक सुरुची आहे. अभी नाही तो बंधूंनी, तुम्हा सर्वांना माझी एकच विनंती असेल, कसल्याही प्रकारच्या भूल थापेला बळी न जाता येणाऱ्या 20 तारखेला तुम्हाला तुमच्या बालबच्चांचा फ्युचर पाहायचा आहे. विस्थापनातले गावं मी स्वतः पाहिलेलं आहे. हे 9 उमेदवार आहेत ना, 9 मधला मी एक आहो. ज्याच्यावरती गुन्हा नोंद आहे, यांनी ज्यांच्यावरती गुन्हा नोंद आहे त्यांना प्रकाशन सुद्धा करायला लावलं. मी प्रकाशित सुद्धा केलं माझ्यावरचा गुन्हा. आणि माझ्यावर कोणता गुन्हा नोंद आहे बंधूंनो? माझ्यावर गुन्हा जो नोंद आहे तो वन विभागाचा गुन्हा आहे आणि तो सामुदायिक स्तरावरचा गुन्हा आहे. अंतर्गत
कलम 3(1) अंतर्गत गाव सीमेअंतर्गत व गाव सीमेबाहेरील जो काही वनक्षेत्र असेल त्याच्यावरचा वन संकलनाचे संपूर्ण अधिकार हे ग्रामसभेचे आहेत. मी तो पहिला माणूस आहो, मी बडाई माणूस नाही, बडाई मारत नाही, पण मी तो काम केलेला आहे. मी तो पहिला माणूस आहो की आपल्या गावच्या ग्रामसभेला बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय जनमानस पार्टीच्या माध्यमातून 2021 मध्ये मुंबईच्या सह्याद्री सभागृहामध्ये घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील 22 कलेक्टर साहेबांना बोलवण्यात आला आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला आमच्या ग्रामसभेच्या समोर की कलम 3(1) काय म्हणतो. त्याच्यानंतर यांनी याच्यामध्ये अर्धा जंगल तुमच्या अर्धा जंगल आमच्या वाला जो गणित लावला होता, गावागावामध्ये समित्यांमध्ये जो झगडा लावण्याचा प्रयत्न केला होता, त्यांचा झगडा लावण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही हाणून काढला. आणि तुम्ही आम्हाला जर विधानसभेमध्ये जाण्याची संधी दिला तर तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत ते जल जमीन जंगलाचे प्रश्न आहेत, ते बहुजन वर्गाचे प्रश्न आहेत, जे अपंगाचे प्रश्न आहेत, जे आरोग्य विभागाचे प्रश्न आहेत, जे शिक्षण विभागाचे प्रश्न आहेत, जे पंचायत समितीचे प्रश्न आहेत, जे केंद्र पक्षाचे प्रश्न आहेत, जे बांबू संदर्भानं जे प्रश्न आहेत, जे तुमच्या गाळ्याच्या मार्गी मांडण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. फक्त आश्वासनच देतो आणि एक वर थांबतो असं नाही. आजपर्यंत तुम्ही पाहिलेले आहात माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा सत्ता किंवा पावर नसताना मी माननीय DCF पर्यंत हे सगळे विषय घेऊन गेलो. माननीय सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आम्ही 2023च्या जो बिल आहे, कारण 2023चा बिल जर आमच्या क्षेत्रामध्ये जर लागू झाला तर तुम्हाला 50ला जंगलात जावाची जागा राहणार नाही अशी परिस्थिती त्या बिल मध्ये लिहिलेली आहे. म्हणून त्या बिलला, त्या कायद्याला आम्ही आमच्या बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय जनमानस पार्टीच्या माध्यमातून विरोध करत आहे. हा मगरदो गोंदी टोला तिकडचा तुम्ही चिलम टोला आखटा घोगरा नेटवर्कचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. आम्ही कलेक्टर पर्यंत जातो. कलेक्टर सारखा माणूस म्हणते यार की माझ्या हाती काही नाही. आता तर कोणाच्या हाती आहे? कलेक्टर आहात तुम्ही, जिल्हाधिकारी आहात तुम्ही, तुम्ही म्हणता माझ्या हाती नाही आहे, तर मग कोणाच्या हाती आहे? मग तुमचा आमदार का करते? आमदारालाही आम्ही 10 वेळा 100 वेळा हे प्रश्न मांडला. हा चुगलीचा प्रश्न. किती आमदार त्याच्या उद्घाटन करतील का? शरम लाज काही आहे? अरे कितीतरी आमदार आहे ना त्याच्या उद्घाटन केलं. आजही सगळ्या जण म्हणून आज बोले मी तुमचा चुगलीचा बनवून टाकेल. अरे का बनव